त्याच्यामध्ये मयुरीचे मिस्टर पण त्यांना सांगायला जायचे की हे सगळं चुकीचं आहे, असं तुम्ही नका करू, मारहाण वगैरे भांडण्यासारखी सतत सतत व्हायची. शशांक आगावणे त्यांना बोलायचे की तुमचा काय संबंध आहे, तुम्ही तुमचे नवरा बायको वगैरे बघून घ्या सगळ्या गोष्टी, तुम्ही काय आमच्यामध्ये पडू नका. यांना तर सगळं पैसे पाणी सगळ्या गोष्टीवरनं ब्लॉक करून ठेवलं होतं त्यांनी, त्यांच्या घरच्यांनी, सुशील आगवणे आणि मयुरी आगवणेला. हे सीसीटीव्ही फुटेज एकच आहे की आणखीन अशा घटना घडलेल्या आहेत ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते? पॉलिटिकल प्रेशर सुद्धा आहे हे ह्याच्यामधून दिसतंय. तुम्ही सांगता की पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा तिथं काही, जर ती तक्रार एवढी कडकपणे घेतली असती तर आज ही वेळ आपल्याला कोणालाच बघायला मिळली नसती. एखाद्या मुलीसोबत हा जो अन्याय झालाय, आत्महत्येचा प्रयत्न वगैरे झालेला आहे, ते बघायला आपल्याला आज कोणालाच बघायला मिळलं नसतं जर त्यावेळेस ती दखल घेतली गेली असती तर. म्हणजे नेहमी पॉलिटिकल प्रेशर राहिलं कुणाचं ना कुणाचं. हो बरोबर आहे. आम्ही केली ती तक्रार त्यावेळेस दखल घ्यायला पाहिजे नव्हती पोलीस लोकांनी, पण त्यावेळेस त्यांनी काही लक्ष दिलं नाही जास्त. का आता आमची बाजू आहे थोडीशी कमजोर आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि ते कसं पॉलिटिकल मध्ये असल्यामुळे त्यांचे जास्त चालू गेले तिथं. मला अजून एक विचारायचंय, तुम्ही वैष्णवीच्या आईवडिलांशी बोलणं झालं का? आज एक छोटंसं बाळ 9 महिन्याचं म्हणजे आत्ता मिळालेलं आहे, तुमचं काय काय भावना होते त्यांच्या? तुम्ही म्हणजे खरंच अर्थाने ज्या पद्धतीने तुमच्या मुलीवर अत्याचार होत होतं, तुमची मुलीने एक भूमिका घेतली आणि ती घरी निघून आली तुमच्याकडं, जर ती गेली असती तर ही वेळ आली नसती कदाचित. आली, बरोबर आहे. तिने जायला पाहिजे नव्हतं आईकडे. जर त्यांनी मारहाण केली होती तर तिने छोट्या बाळाला घेऊन तिच्या आई वडिलांकडे जायला पाहिजे नव्हतं. मुलीला तू अर्थात बहिणीला घरी घेऊन आला, म्हणजे अर्थात तुम्ही घेऊन आले. वैष्णवीच्या आईवडिलांशी तुमचं देखील बोलणं होत असेल, कारण एकदम जवळचं नातं आहे सगळं. झाल्यानंतर तिच्याबद्दल वैष्णवीच्या आई वडिलांना पण भरपूर गोष्टी चुकीच्या सांगितल्या गेलेल्या आहेत त्यांच्या सासरकडनं. वैष्णवीच्या आई वडिलांना पण गैरसमज भरपूर झालेले आहेत मयुरीच्या बद्दल. पण आज सगळं जे चित्र आहे त्यांना ते खरं समोरासमोर सगळं दिसलं की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे, कोण आपल्याला खरं सांगत होतं कोण खोटं सांगत होतं. आम्हाला एकदा सीसीटीव्ही परत दाखवा. हे सीसीटीव्ही जर बघितलं तर हगवणे कुटुंबियाकडून काय पद्धतीने या सुनांवर अन्याय अत्याचार केले जात होते हे स्पष्ट होतं. कारण जेव्हा घरात एखादी भूमिका मांडली, किंबहुना सासू सासऱ्यांच्या विरोधात काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार त्यांच्यावर केले जात होते, किंबहुना जावाईकडून म्हणजे अर्थात लहान भावाकडूनच, नवऱ्याच्या दिराकडून मारहाण केली जात होती, मोबाईल हिसकून घेऊन गेलेला आहे. जेव्हा ही गोष्ट पोलिसांना सांगायचा प्रयत्न झाला तेव्हा थेट तिचा मोबाईल हिसकून घेण्यात आलं. एवढंच काय तर मयुरी हगवणेला एवढं मारण्यात आलं की तिचे अक्षरशः कपडे देखील फाटलेले. या सीसीटीव्ही जर बघायचा प्रयत्न केला तर मयुरी शशांक हगवणे हे पुढे पळतायत आणि मयुरी तिचे मागं पडते मोबाईल घेण्यासाठी, मागण्यासाठी. पोलिसांना या संदर्भात माहिती द्यायची होती, तक्रार द्यायची होती, आई वडिलांना सांगायचं होतं की तिच्याबरोबर नेमकं काय चाललंय. आपण बघू शकतो हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसतंय की ती तिच्या मागं पळतीये, दिराच्या मागं, आणि मोबाईल मागतीये. मात्र कुणीही मदत करायला तयार नाही. अशा पद्धतीने या हगवणे कुटुंबियाकडून अन्याय अत्याचार होत होते. हे जेव्हा घडलं तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती? हो त्यावेळेस दिली होती तक्रार. दिली होती. काय पोलिसांनी तेव्हा दखल घेतली यामध्ये? दखल म्हणजे आम्ही तिथं 9:30ला पोहोचलो होतो. आमची तक्रार 2:30 वाजता घेण्यात आली FIR. तोपर्यंत आम्हाला थोडं बोलत होते की समजूत वगैरे करून घ्या. त्यांना कोणतरी वरतून प्रेशर असेल की बाबा यांचं मिटतंय का, इथल्या ग्राउंड लेवललाच बघा, वरपर्यंत FIR वगैरे इथपर्यंत जाऊनच देऊ नका. त्या प्रकारचा प्रेशर असू शकतो त्यांच्यावर. म्हणजे एवढे घरातले क्रूर असू शकतात सुनाला. म्हणजे एखादी जेव्हा मुलगी आपल्या घरी लग्न करून येते, आपण मुलीसारखं तिला वागवतो. म्हणजे अर्थात आपण बघतोय काय पद्धतीने वागणूक दिली जाते घरातल्या सुनाला. हे खूप कसं असं वागलं नाही पाहिजे. मुलगी त्यांना बी आहे, मुलगी एक. त्यांनी आपली मुलगी समजूनच दुसऱ्याच्या मुलींना आपली मुलगी समजायला पाहिजे नव्हतं. मुलीच्या आता कसं त्यांची मुलगी तशी आहे, ह्या सुनाही त्यांच्याच मुली होत्या. त्यांनी मुलीसारखंच प्रेम करायला पाहिजे नव्हतं तिच्यावरती, त्यांच्यावरती. पण ते चुकीचे वागले, त्यांच्याही दोघींसंगही चुकीचे वागलेत ते. म्हणजे अर्थात आता तुम्ही पुढं काय भूमिका घेतली आहे? तुम्ही जाऊन आता भेटणार आहात का वैष्णवीच्या आई वडिलांना? त्यांचं एक लहान बाळ देखील आहे. अंत्यविधीला पण आम्ही सगळेजण होतो आणि त्याच्यानंतर पण आम्ही काल पण जाऊन भेटून आलोय त्यांना. तिच्या आई वडिलांना भेटून आलो आम्ही काल, आणि अंत्यविधीलाही आम्ही गेलो होतो सगळं. ती प्रचंड दुःखात आहे ते. म्हणजे जवळपास 2 दिवसानंतर ते चिमुकलं जे 8 महिन्याचं बाळ आहे ते आता त्यांना कुठेतरी मिळालेलं आहे. यासाठी म्हणजे ABP माझाने देखील त्या पद्धतीने ती बातमी लावली. अनेक जण प्रयत्न करत होते आणि आज शेवटी तो त्यांच्या घरात म्हणजे आईवडिलांकडे, मुलीच्या आईवडिलांकडे पोहोचलेला आहे. हो, आम्हाला कळलं होतं बाळाचे हाल होतात. तर आम्ही म्हटलं जरी मयुरीकडे दिलं ते बाळ तर आम्ही सांभाळू शकत होतो त्या बाळाला. पण ते काय त्याचं नाव,
त्याचं नाव नाही माहिती. निलेश चव्हाणकडे बाळ होतं असं आम्हाला कळलं होतं. ते बाळ निलेश चव्हाणकडे होतं. जर आमच्याकडे दिलं असतं तरी आम्ही त्या बाळाला सांभाळलं असतं व्यवस्थित. म्हणजे तुमची देखील तयारी होती. हो, आमची तयारी होती त्या बाळाला सांभाळायची. म्हणजे तुम्ही हे सांगितलं होतं का बाळाला असं करू नका या म्हणजे कसं आम्हाला बाहेरनं कळलं आम्ही होतं. तिकडं जे मयुरी इकडे 4 महिने झाले आलेली आहे, त्याच्यानंतर आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी तिकडे जाण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा वगैरे. तिचे मिस्टर त्याशी बोलत होते फक्त. त्याच्यानंतर आता हे प्रकरण झाल्यानंतर त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. मयुरी देखील या ठिकाणी आहे. आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, ज्या पद्धतीने अन्याय तुझ्यावर होत आहेत, तू सांगायचा प्रयत्न केलाय का? असं नाही. ताई, काय होत होतं तुझ्या बरोबर? कशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते?